Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सेक्शन मधला एव्हरेज टॉपिक कव्हर करणार आहोत. या टॉपिक वरती आपण MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल. जसं की एव्हरेज या टॉपिक वरती 1 ते 2 मार्क्स फिक्स असतात. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल, या एक्झामची तयारी करत असाल, तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन टीमने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज असेल, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील असतील. सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्या प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरच आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. MBA CET असं टाईप केल्यानंतर MHMBA CET एक्झाम 2025 असा खाली कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही तो कोर्स एनरोल केला त्यानंतर तुम्हाला कोर्सेसच्या सर्व गोष्टी ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुमचे एज्युकेटर्स असतील आणि स्टुडंट्स देखील असतील. त्या तुमच्या एज्युकेटर्सशी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट देखील साधता येईल. तुमचे डाऊट्स, तुमचे पर्सनल डाऊट असो या एज्युकेशनल डाऊट असेल, कुठलाही डाऊट आपले एक्सपिरियन्स एज्युकेटर सॉल्व्ह करतील. ओके, चला आता क्वेश्चन्सकडे वळूया. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द एव्हरेज ऑफ द प्राईम नंबर्स बिटवीन 100 अँड 200. आता 100 ते 200 यामधल्या प्राईम नंबरचा एव्हरेज विचारलाय. तर पहा कोणते कोणते नंबर्स येतील 100 to 200 यामध्ये. तर पहा, फर्स्ट येईल 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197 अँड 199. हे असे टोटल 21 प्राईम नंबर्स आहेत 100 ते 200 मध्ये. आता पहा एव्हरेज काय असतं. आता बघा, या यांची टोटल सम काय होईल. टोटल सम होती 2968 आणि टोटल काउंट किती आहे. टोटल काउंट इथे पाहिला की 21 आहे, सो इथे येईल 21. आता एव्हरेज कसं काढतात, तर टोटल सम डिवायडेड बाय टोटल काउंट म्हणजे काय येईल. 2968 डिवायडेड बाय 21 इक्वल्स टू 141.33. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. समजलं. एव्हरेजचा सिंपल फॉर्म्युला असतो टोटल सम अपॉन टोटल काउंट. या फॉर्म्युलाने प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होतो एव्हरेजचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नेव्हर बी अन एव्हरेज ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स. आता पहा, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय, तर कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगातारचे नंबर्स, बाजूबाजूचे नंबर्स. आता इथे म्हटलंय लगातारचे नंबर्स पण ऑड नंबर्स पाहिजेत. आता लगातारचे ऑड नंबर्स म्हणजे एक्झाम्पल घेता येईल. आता पहा, 3, 5, 7 हे काय, 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स. परत पकडलं 9, 11, 13 हे सुद्धा, हा सुद्धा ग्रुप काय, 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्सचा ग्रुप आहे. ओके, आता पहा 3 मध्ये, आता जर याला 3 मध्ये जर 2 प्लस केले तेव्हा आपल्याला नेक्स्ट ऑड नंबर मिळतोय. परत याच्यामध्ये +2 केल्यावरती नेक्स्ट ऑड नंबर मिळतो. राईट आहे. सो आता 3 ला आपण n कन्सिडर केलं, 5 कसं होईल, n+2 येईल. राईट, आणि 7 काय होईल, n+2 म्हणजे n+4. ओके, आता पहा इथे असं, आता इथे काय विचारलं, विच ऑफ फॉलोइंग कॅन नेव्हर बी अन एव्हरेज ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर. आधी 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबरचा एव्हरेज पाहू. काय एव्हरेज इक्वल्स टू काय, तो n+n+2 n+n+4 म्हणजे इथे n+n+2 n+4 डिवायडेड बाय किती आहेत नंबर्स, तर 3 नंबर्स आहेत म्हणून डिवाइडेड बाय 3. इथे काय 3n+6 डिवायडेड बाय 3. 3 कॉमन आलं, मध्ये काय राहिलं n+2
2. ओके ओके. आता पहा आपल्याला काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नेवर बी अन एव्हरेज ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स. आता पहा 3 असू शकतं, 5 असू शकतं, 3.5 नसू शकतं. का? कारण पहा 3.5 हा इंटिजर आहे नाहीये. ओके, ही डेसिमल व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू आहे, इंटिजर नाहीये. ओके, आणि एव्हरेज ऑफ ऑड नंबर्स हा कधीही डेसिमल मध्ये येऊ शकत नाही, नेहमी इंटिजर मध्ये असतो. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी सी. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द एव्हरेज ऑफ 20 रिझल्ट्स इज 200. आता पहा एव्हरेज ऑफ 20 रिझल्ट्स म्हणजे 200 आहे. ओके, टोटल ऑफ रिझल्ट्स किती येईल? इथे टोटल ऑफ रिझल्ट्सची व्हॅल्यू दिली नाही आणि काउंट दिलाय 20 रिझल्ट्स म्हणजे इथे येईल 20. म्हणजे टोटल ऑफ रिझल्ट्स किती येईल? तर 4000. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघू. इफ द एव्हरेज एज ऑफ द फर्स्ट 12 रिझल्ट्स इज 250. जर पहा 12 विद्यार्थ्यांचं रिझल्ट, स्टार्टिंगचे 12 रिझल्ट्स यांचं एव्हरेज किती 250 असेल, म्हणजे 250 इक्वल्स टू टोटल रिझल्ट ऑफ फर्स्ट 12 डिवायडेड बाय किती येईल, तर इथे येईल 12. म्हणजे टोटल रिझल्ट ऑफ फर्स्ट 12 रिझल्ट किती येतील? रिझल्ट ऑफ 12 फर्स्ट रिझल्ट. ओके, डिवायडेड बाय किती येईल, तर डिवायडेड बाय 12 येईल. ओके, तर मग हे किती होईल 12 इंटू 250 म्हणजे किती येईल, तर 3000 येईल. ओके, नेक्स्ट आहे अँड द एव्हरेज ऑफ लास्ट 3 रिझल्ट इज 90. आणि लास्ट 3 रिझल्टची किती आहे, म्हणजे इथे काही टोटल ऑफ लास्ट 3 रिझल्ट किती येईल, तर येईल 90 इंटू 7 म्हणजे किती 630. ओके, आता आपल्याला विचारलंय 13th रिझल्ट काय असेल. आता पहा हा जर फर्स्ट असेल, सेकंड असेल रिझल्ट, थर्ड असेल, इथे 20 असेल, टोटल 20th रिझल्ट, इथे 19, इथे कुठेतरी पहा 13 बरोबर आहे. आता पहा इथलची यांची रिझल्ट आपल्याला माहिती आहे, इथपर्यंतची म्हणजे 12 पर्यंतची, 14 to 20 पर्यंतचं टोटल माहिती आहे. ओके, आपल्याला फक्त 13 पाहिजे, म्हणजे टोटल माहिती आपल्याला 20 रिझल्टचं टोटल माहिती आहे, 1 to 12 पर्यंतची टोटल माहिती आहे, 14 to 20 पर्यंतची टोटल माहिती आहे, फक्त आपल्याला 13 काढायचं. मग कसं काढता येईल, टोटल मायनस रिझल्ट ऑफ किंवा 13th रिझल्ट काय येईल, तर टोटल मायनस फर्स्ट 12 रिझल्ट मायनस लास्ट 7 रिझल्ट. ओके, आता इथे काय येईल 4000 मायनस 3000 मायनस 630 इक्वल्स टू काय आलं 370. हे करेक्ट आन्सर आलं. तो इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन डी हा करेक्ट असेल. पहा डी ऑप्शन मध्ये करेक्ट आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. द एव्हरेज रन स्कोर बाय रोहन इन फर्स्ट 11 मॅचेस इज 97. इफ ही स्कोर x रन्स इन हिज 12th मॅच द एव्हरेज डिक्रीज बाय 3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आता इथे बघा काय करता येईल, एव्हरेज रन्स इन फर्स्ट किती 11 मॅचेस किती आहे, तर 97 आहे. म्हणजे टोटल रन्स किती येतील, टोटल रन्स इन फर्स्ट 11 मॅचेस किती येईल, तर 97 इंटू 11 येईल, म्हणजे 1067 बरोबर आहे. म्हणजे काय एव्हरेज इंटू नंबर ऑफ मॅचेस. नेक्स्ट आपल्याला काय काढायचंय, न्यू एव्हरेज आफ्टर 12 मॅचेस काढायचे, राईट आहे. ते कसं काढणार, आता इथे म्हटलंय इफ ही स्कोर x रन्स इन हिज 12th मॅच द एव्हरेज इज डिक्रीज बाय 3. एव्हरेज कितीने डिक्रीज झालंय, तर 3 ने डिक्रीज झालंय. म्हणजे आधीचं एव्हरेज किती होतं 97, कितीने डिक्रीज झालंय 3 ने डिक्रीज झालंय. म्हणजे इथे न्यू एव्हरेज काय येईल 97 मायनस 3 म्हणजे किती येईल 94. हे काय झालं न्यू एव्हरेज. नेक्स्ट आता पहा टोटल रन्स किती होतील,
टोटल रन्स आफ्टर 12 मॅचेस. आधीचे टोटल रन्स किती होते 11 मॅचेस पर्यंत, तर 1067 आहे, राईट, 1067. आणि 12 मॅच मध्ये 12व्या मॅच मध्ये त्यांनी किती स्कोर केलाय, तर एक्स रन काढल्यात. सो इथे काय होईल, एक्स प्लस होईल. बरोबर आहे, समजलं का माझ्या गोष्टी? ओके. आता पहा, न्यू एव्हरेज काय येईल 12 मॅच नंतर, तर टोटल रन्स आफ्टर 12 मॅचेस डिवायडेड बाय नंबर ऑफ मॅचेस. ओके. आता इथे पहा, टोटल रन्स आफ्टर 12 मॅचेस किती येते, तर 1067 प्लस एक्स, 1067 प्लस एक्स डिवायडेड बाय काय नंबर ऑफ मॅचेस किती असतील, तर 12. आता पहा, न्यू एव्हरेज आपल्याला माहिती आहे, न्यू एव्हरेज किती आहे, तर 94 आहे. बरोबर आहे, म्हणजे 94 इक्वल्स टू 1067 प्लस एक्स डिवायडेड बाय 12. आता पहा, या इक्वेशनला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळते 61 आणि हीच असेल एक्स ची व्हॅल्यू आणि हेच असेल आपलं फायनल आन्सर. म्हणजे आन्सर कुठला, ऑप्शन कुठला राईट असेल, तर ऑप्शन सी हा करेक्ट असेल. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पहा, द एव्हरेज एज ऑफ 5 men is 40, द एव्हरेज एज ऑफ 5 women is 39, द एव्हरेज एज ऑफ देअर फुल चिल्ड्रन इज 15. व्हॉट इज द एज ऑफ फॅमिली, असं विचारले. पहा इथे काय करणार आपण, पहा इथे सगळ्यांचा एव्हरेज दिलाय. सो आता आपल्याला माहितीये एव्हरेज इक्वल्स टू काय असते, टोटल सम अपॉन टोटल काउंट. ओके. आता एव्हरेज दिले होती 40 आहे मेनची एव्हरेज, डिवाइड बाय टोटल एज ऑफ मेन आहे का, नाही, टोटल एज ऑफ मेन नाही माहिती. हे दिलंय 5 नंबर ऑफ काउंट, म्हणजे टोटल एज ऑफ मेन किती येईल, तर 40 इंटू 5 इक्वल्स टू 200, राईट. ओके. त्याच्यानंतर पहा, तसंच टोटल एज ऑफ वुमेन काय येईल, तर 39 इंटू 5. बरोबर आहे, 39 इंटू 5. आणि टोटल एज ऑफ चिल्ड्रन काय येईल, तर 15 इंटू 4 येईल. समजलं का? पहा, समजत आहेत का गोष्टी? नसतील समजत तर लगेच विचारा, म्हणजे तुमचे डाऊट्स लगेच सॉल्व्ह होतील. आता पहा, 39 झालं, 39 इंटू 5 किती होतं, तर 195 होतं. आणि हे किती झालं, 60. आता पहा, आपल्याला माहिती आहे एव्हरेज ऑफ फॅमिली काढायचं, एव्हरेज एज ऑफ फॅमिली. मग काय येणार इथे, टोटल एज ऑफ मेन प्लस टोटल एज ऑफ वुमेन प्लस टोटल एज ऑफ चिल्ड्रन्स, राईट, डिवायडेड बाय टोटल मेंबर्स. आता पहा इथे काय येईल, 200 प्लस 195 प्लस 60 डिवायडेड बाय टोटल फॅमिली मेंबर्स किती येतील, 5 मेन आहेत 5 वुमेन आहेत, म्हणजे किती झाले 10. 10 प्लस 4, 10 प्लस 4 किती झाले 14, म्हणजे येईल 14. म्हणजे ते 455 डिवायडेड बाय 14 इक्वल्स टू येतं 32.5. समजलं? म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. कळालं का? पहा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलं, द एज ऑफ 5 people आर इन प्रपोर्शन 2:3:4:10:11. If their average age is 18, find the average age of the eldest of them. आता पहा, लेट कन्सिडर एज बी 2x, 3x, 4x, 10x, 11x असे एज आहेत 5 जणांच्या, राईट. आता पहा, आपल्याला माहिती आहे टोटल एज कसं काढतात, तर सगळ्यांच्या एजची ऍडिशन करतात. बरोबर आहे, म्हणजे एजची ऍडिशन काय होती, 2x प्लस 3x प्लस 4x प्लस 11x प्लस 10x. ओके. ऍडिशन काय झाली, 2 प्लस 3 5, 5 प्लस 4 9, 9 प्लस 11 20, 20 प्लस 10 30x. ओके. आता इथे विचारलंय, आता काय फाइंड आउट करायचं, तर टोटल पीपल्स किती आहेत, टोटल पीपल किती आहेत, तर टोटल पीपल आहेत 5. बरोबर आहे. आता आपल्याला एव्हरेज माहिती आहे, एव्हरेज इक्वल्स टू काय आहे 18, एव्हरेज दिली आहे पहा, गिवन आहे. सो 18 इक्वल टू टोटल एज डिवायडेड बाय टोटल पीपल. टोटल एज काय आहे 30x डिवायडेड बाय 5, म्हणजे काय येईल पहा
18 इक्वल्स टू 30x/5. तर इथे काय 5 1 5 5 सख 30, 6 1 6 7 7 18 म्हणजे x इक्वल्स टू काय येईल तर 3 येईल. आता पहा x ची व्हॅल्यूज इथे सगळ्यांमध्ये पुट करायची. आपल्याला काय फाइंड आउट करायचं एल्डेस्ट ऑफ देम म्हणजे ज्याची एज सगळ्यात जास्त आहे जो सगळ्यात मोठा आहे म्हणजे इथे पुट करावं लागेल. तर 11 इंटू एक्स किती आहे 3. तर 11 इंटू 3 केल्यावरती किती येते 33. ही आली एल्डेस्ट चाइल्डची एल्डेस्ट वन किंवा एल्डेस्ट पर्सन जो आहे त्याची एज. ओके तर इथे येईल 33 म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल सी. आता बाकीच्या मेंबर्सची देखील इथून आपण एज काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूयात. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा आणि नेक्स्ट कुठला व्हिडिओ घ्यायला हवा किंवा कुठला चॅप्टर कव्हर करायचा तुम्हाला कुठला चॅप्टर हार्ड जातोय ते कमेंट डाऊन करा म्हणजे तो आपण चॅप्टर नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके थँक्यू हॅव अ नाईस डे बाय.